हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण इतिहास या विषयातील परकीय आक्रमणे याविषयी काही पॉईंट्स पाहणार आहोत. त्याआधीची व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जाऊन नक्की चेक करा. त्याचबरोबर जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर भारतावरील परकीय आक्रमणे याविषयी पाहूया. 1398 मध्ये लुटण्याच्या उद्देशाने भारतावर हल्ला करणारा तुर्की तैमूर लंग हा होता. 13व्या व 14व्या शतकातील पंजाबमधील एक प्रभावशाली जमात ज्याचे नाव आहे खोखर. चंदावरची लढाई 1194 मध्ये मोहम्मद घोरी आणि राजा जयचंद यांच्यामध्ये झाली होती. कनौजचा राजा जयचंद हा गढवाल घराण्यातील होता. पुढे पाहूया. भारतावर 712 मधील अरब आक्रमणाचे नेतृत्व मोहम्मद बिन कासिम यांनी केले होते. 1192 मध्ये तराईच्या दुसऱ्या लढाईत पृथ्वीराज चौहान याचा पराभव मोहम्मद घोरीने केला होता. किताब उल हिंद अल बिरुनी यांनी अरबी भाषेत लिहिले. पुढे पाहूया. इसवी सन 1191 मधील तराईच्या पहिल्या लढाईत पृथ्वीराज चौहानने मोहम्मद घोरीचा पराभव केला होता. मोहम्मद घोरीचे पहिले आक्रमण मुलतान येथे इसवी सन 1175 रोजी झाले होते. दिल्लीवर तैमूरचे आक्रमण 1398 मध्ये झाले. गझनीने पंजाब बाहेर केलेले शेवटचे आक्रमण म्हणजे सोमनाथ मंदिर 1025 इसवी सन 1025 मध्ये. पुढे पाहूया. चंदावरची लढाई 1194 जयचंद व मोहम्मद घोरी यांच्यामध्ये झाली होती. नादिर शहाने भारतावर आक्रमण इसवी सन 1739 मध्ये केले. मोहम्मद गझनीचा सामना करणारा चंदेल राजा विद्याधर हा होता. गझनीच्या मोहम्मदने गुजरातवर हल्ला केला आणि सोमनाथ मंदिर 1025 मध्ये लुटले इसवी सन 1025. पुढे पाहूया. तराईंच्या तिसऱ्या लढाईत इल्तुतमिस व ताजुद्दीन यांच्यात इसवी सन 1216 मध्ये झाली. गझनीचा महमूद हा राजेंद्र पहिलाचा समकालीन होता. पर्शियन विज्ञान अलबुरुनी अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या आक्रमणकर्त्यासोबत कोणासोबत आला होता, तर तो महमूद गझनवी सोबत भारतामध्ये आला होता. अलबिरुनी हा. पेशावरची लढाई 1001 राजा जयचंद आणि महमूद गझनी यांच्यात झाली. पुढे पाहूया. अल मसुदीने भारताला 10व्या शतकात भेट दिली. सुलेमान अल ताजिरी यांनी 9व्या शतकाच्या आसपास भारताला भेट दिली. पाल राजवंश. मंगोल शासक चंगेज खान 1227 मध्ये मरण पावला. सुलतान महमूद गझनी भारतात अफगाणिस्तानातून भारतात आला. चंगेज खानाने उत्तर पूर्व इराणमधील ट्रान्सॉक्सियानावर आक्रमण केले इसवी सन 1219 मध्ये. पोर्तुगीजांनी भारतात पहिला युरोपियन किल्ला 1503 मध्ये बांधला. मोहम्मद बिन कासिमने भारतावर 712 मध्ये आक्रमण केले इसवी सन 712. मोर सिंहासन म्हणजेच मयूर सिंहासन आणि कोहिनूर हिरा भारताकडून नादिर शहाने काढून घेतला. नादिर शहा. अहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानातून भारतामध्ये आला होता. मोहम्मद घोरीने तबरहिंडा आताचे भटिंडावर हल्ला केला. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर माय एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग थांबूया त्याच पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.